राष्ट्रवादीचे अनेक आमदार अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। या घडीची महत्त्वाची बातमी, अजित पवार यांनी भाजपची साथ न सोडल्यास अपक्ष लढणार असं आता म्हटलं जात आहे। महायुतीतून बाहेर पडण्यासाठी आमदारांचा दबाव दादांवर वाढताना दिसतोय। लोकसभेला मोठा फटका बसल्यानं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सूत्रांकडून कळतंय। आमदारांकडून मतदारसंघात चाचपणी सुरू असल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडून। विनोद, का अपडेट या सगळ्या संदर्भात? राष्ट्रवादीत अनेक आमदार चलबिचल असल्याचं कळतंय। अपक्ष लढण्याचा सूर सध्या उमटतोय। लोकसभा निवडणुकीच्या धसक्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटांचे अनेक आमदार आता अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत। भारतीय जनता पक्षाची साथ जर अजित पवार गटाने सोडली नाही तर त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत मिळू शकतो आणि त्या अनुषंगाने अनेक आमदारांनी आता अपक्षाची तयारी करायला सुरुवात केली आहे आणि अनेक आमदार आपापल्या मतदारसंघात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चाही करत आहे। यामध्ये एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळते की भारतीय जनता पक्षाचे जे मत परिवर्तन व्हायचे इतर पक्षांना ते होत नाही असा एकंदरीत या ठिकाणी उल्लेख करण्यात आला आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तोच कल या ठिकाणी पाहायला मिळाला। महायुतीमध्ये अजित पवार जरी असतील मात्र अजित पवारांना भारतीय जनता पक्षाचे मत मिळाले नाही असा समज काँग्रेस अनेक आमदारांचा आहे आणि त्या आमदारांनी अशा प्रकारची तयारी करायला सुरुवात केली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवायचा असेल तर अपक्ष लढवावं लागेल आणि या अनुषंगाने अनेक आमदार आता तयारीला लागले आहेत। विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। त्यामुळे अर्थातच अपक्ष लढण्याचा सूर सध्या उमटताना दिसतोय आणि तसं प्रेशर दादांवर सुद्धा वाढताना पाहायला मिळतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।